गाणं आठवते मराठीमध्ये आहे आणि खरं तर निरोप समारंभामध्ये ते गाणं अतिशय योग्य असं सूट होतो. त्या गाण्याचं मी एक स्टांजा आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतोय. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर. भले बुरे जे घडून गेले विसरून जाऊ सारे क्षणभर. जरा विसावू या वळणावर कसे कोठुनी आपण येतो कसे न कळता जातो गुंतून. उगाच हसतो उगाच रुसतो क्षणभर आतुर क्षणभर कातर. चला विसावू या वळणावर या वळणावर. मला वाटते की आपण 2 वर्षापूर्वी जे काही आज सिनियर्सला तुम्ही ज्युनियर्स निरोप समारंभ देत आहे निरोप करत आहे तर त्यांनी 2 वर्षापूर्वी या सेंटरवरती ॲडमिशन घेतलं आणि प्रत्येक स्टुडंट जो आहे हा वेगवेगळ्या एरियातून आलेला आहे वेगवेगळ्या कुटुंबातून आलेला आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येकाचं बिहेवियर प्रत्येकाचा स्वभाव प्रत्येकाचं एक सेपरेट युनिक व्यक्तिमत्व असतो. आणि खऱ्या अर्थाने 2 वर्ष इथे घालवल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी होतात. त्या चांगल्या पण असतील वाईट पण असतील. कोणाचा स्वभाव कोणाला आवडत नाही कोणाचा स्वभाव आवडतो. कोणी आपले मित्र मानतात कोणाबद्दल आपल्याला द्वेष ईर्ष्या वाटते. हे सर्व विसरून आपण यापुढे जेव्हा काही 2 वर्ष कंप्लीट झाले आणि पुढे जाणार तर हा इथे काही एक चॅप्टर आपला एंड झाला असं समजण्याची काही गरज नाही. या RGVC सेंटरवरती तुमचे 2 वर्ष पूर्ण झाले परंतु तुमचे ज्युनियर्स किंवा तुमच्या आधी निघालेल्या बॅचेस ज्या आहेत त्यामधील जे काही विद्यार्थी आहेत ते एक आपली फॅमिली आहे. RGVC फॅमिली आहे आणि पुढे तुम्ही पास आउट झाल्यानंतर पुढे नवीन पुन्हा अपॉर्च्युनिटीज आपल्याला मिळणार आहे आणि त्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करत असताना तुम्हा सर्वांना एकमेकांचं नक्कीच सहकार्य आवश्यक आहे. आणि जसं सिनियर कुठेतरी जॉईन झाले असतील तर ज्युनियरला सुद्धा जेव्हा जॉब पाहिजे असतो त्यावेळेस त्यांचं कम्युनिकेशन महत्त्वाचं असते आणि खऱ्या अर्थाने ज्युनियर्सनी सिनियरसोबत आपलं कम्युनिकेशन अतिशय उत्तम असं ठेवायला हवं जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा महत्त्वाचा असतो. त्याची मदत आपल्याला केव्हाही आवश्यक असू शकते. आणि सिनियरसाठी मला हे सांगायचं आहे की एक मला कविता आठवते आणि ती कविता खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना प्रत्येक माणसाला जीवन कसं जगायला पाहिजे आणि त्या पोएमच्या ज्या काही ओळी आहेत त्या खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला मोटिवेट करण्यासारख्याच आहेत आणि ती पोएम मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. जितकं मला आठवते तेवढं मी प्रयत्न करेन. तुम्हाला जिथे जिथे आवडेल तिथे तिथे तुम्ही टाळ्यांनी प्रतिसाद द्या असं मी अपेक्षा करतो. अश्रूंना जर पंख जरासे लावता आले असते. अश्रूंना जर पंख जरासे लावता आले असते. या डोळ्यातील त्या डोळ्यांना सहज देता आले असते. या डोळ्यातील त्या डोळ्यांना सहज देता आले असते. या हृदयातील दुःख जरासी त्या हृदयाला कळले असते. या हृदयातील दुःख जरासी त्या हृदयाला कळले असते. माणुसकीला उंचीवरती
तर सर्वच विद्यार्थ्यांना त्या लागू होतात आणि पुढे जात असताना खरंच त्याच्यातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे. जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाऱ्याला नाही, बघणाऱ्याला नाही, जगणाऱ्याला जीवन कळतो, पडणाऱ्याला नाही, पडणाऱ्याला नाही. जीवनात कितीही संकट आली तरी आपण फळ काढून चालणार नाही. आपण आत्ताच जग बघतो आहे की आपण तरुण तरुणी छोट्या छोट्या गोष्टीवरून आत्महत्या करतात आणि खऱ्या अर्थाने आपलं जीवन संपवून टाकतात. तर ते त्याला आपण म्हणू शकतो की जीवनापासून आपण फळ काढतो, परंतु फळ काढून चालणार नाही. या पुढच्या पण ओळी खूप महत्वाच्या आहेत. ताऱ्यांमधील अंतर मोजा, ताऱ्यांमधील अंतर सोडा, मानसातील मोजा. आकाशातील जे तारे आहेत ते तारे कुणापासून किती लांब आहेत हे मोजण्यापेक्षा ताऱ्यांमधील अंतर सोडा, मानसातील मोजा. जवळीकतेची गरज मानसा, जवळीकतेची गरज मानसा, ग्रहताऱ्याला नाही, ग्रहताऱ्याला नाही. आपण इथे बसलेलो आहेत, आपल्यात अंतर पडू देऊ नये. माणसामधील अंतर जे आहे ते कमी व्हायला पाहिजे, वाढायला नको. कारण की त्याची गरज माणसांना आहे, त्या निर्जीव ग्रहताऱ्यांना नाही. यापुढे मी सांगेन, कोण हारतो कोण जिंकतो, कोण हारतो कोण जिंकतो, चिंता हवी कशाला. कोण हारतो कोण जिंकतो, चिंता हवी कशाला. याची चिंता, याची चिंता बघणाऱ्याला, याची चिंता बघणाऱ्याला, लढणाऱ्याला नाही, लढणाऱ्याला नाही. म्हणजे कुठलंही यापुढे तुम्हाला नेट सेट द्यायचं आहे, नेट द्यायचं आहे, डीपीडी द्यायचं आहे, इतर सर्व केंद्र द्यायचं आहे. पण देत असताना आपल्या मनात भीती ठेवायची नाही, त्याची चिंता ठेवायची नाही की मी देऊन आल्यानंतर तुम्ही पास होईल की नाही. याची कुठलीही चिंता न बाळगता आपण आपल्या समोर असलेल्या ऑपॉर्च्युनिटीला ग्रॅब करत जायचं आणि आपल्याला ती चिंता नको. आपल्याकडे जे काही आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या अवतीभवती वावरणारे जे मित्रमंडळी आहेत त्यांना त्याची चिंता असू द्या, काही हरकत नाही. आपण जर चिंता करत बसलो तर आपल्या समोर येणाऱ्या सर्वच ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत आपण सोडत जाऊ तर आपल्याला एम जो आहे, आपला सक्सेस जे आहे ते मिळायला कठीण जाईल. या पुढच्या ओळी आहेत त्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. एकाच जागी थांबून थांबून, एकाच जागी थांबून थांबून, डबके झाले पाणी. एकाच जागी थांबून थांबून, डबके झाले पाणी. वाहत्या पाण्या मार्ग सापडे, वाहत्या पाण्या मार्ग सापडे, थांबणाऱ्याला नाही, थांबणाऱ्याला नाही. जीवनात आपण पुढे जायला पाहिजे, कुठेही थांबायची गरज नाही. परंतु हे सांगत असताना मला अजून आठवतं आणि प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी थांबायची गरज आहे. कारण की आपल्याला एक आयुष्य आहे आणि त्या आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला थांबायाचे आहे
समुद्र होऊन थांबू, थांबायाचे आहे जण का समुद्र होऊन थांबू, सलाम माझा त्या गहराईला, सलाम माझा त्या गहराईला, खळखळणाऱ्याला नाही, खळखळणाऱ्याला नाही. परत एक वेल आहे, ते वेल आपल्या कळीला म्हणते, त्याच्या संदर्भात पण दोन ओळी आहेत, त्याच्यातून पण आपल्याला अर्थ घेण्यासारखा आहे. वेल म्हणाली कळीला बाई, वेल म्हणाली कळीला बाई, इतुके ठेव तुझ्यानी, इतुके ठेव तुझ्यानी, फुल लाख दिवाने फुलणाऱ्याला, लाख दिवाने फुलणाऱ्याला, गळणाऱ्याला नाही, गळणाऱ्याला नाही. आणि शेवटच्या दोन ओळी मी आपल्याला सादर करतो, जस्ट गंमत वाटेल, कारण की कोणी दोन विद्यार्थ्यांनी दारू पिलेल्या माणसाची जे काही ॲक्टिव्हिटी केली त्या संदर्भातच ह्या दोन लाईन्स आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला आनंद देतील. रोजच पितो तरीही त्याला, रोजच पितो तरीही त्याला दारू कळली नाही, रोजच पितो तरीही त्याला दारू कळली नाही, दारू कळली विकणाऱ्याला, दारू कळली विकणाऱ्याला, पडणाऱ्याला नाही, पडणाऱ्याला नाही. या ओळींचं जे काही अर्थ आहे आपण जीवन जगत असताना पुढे जाल तर नक्कीच तुम्ही पुनरावलोकन करा आणि आपल्या जीवनामध्ये त्याला त्याचं अनुकरण करा असं मी म्हणेन. आणि शेवटी मला जाताना एवढंच म्हणेल की आताचं सध्याचं जे वातावरण आहे, कारण त्या वातावरणामध्ये आपण एवढे उच्च शिक्षित असून सुद्धा वातावरण खूप गढूळ होत चाललेलं आहे. त्या संदर्भातही तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते फॉलो करायला पाहिजे. यासाठी मी एक स्टँडअप म्हणेल